आशू बेल वाजतीये. आशू आशू अरे उठ ना, बेल वाजतीये. आशू उठ. आशू अरे आलायस तू, मग का वाजवतोयस बेल? तू पण उभी आहेस ना इथे रिकामी, मग तू का नाही दारू उघडलंस? अच्छा. आणि हा बघ ना कसा तिन्ही सांजेच्या वेळेला असा ढाराडूर झोपलाय. मेलाय असं वाटतंय ना? तू बोल आता काहीतरी अभद्र. अशो 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 अशू 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 उठ नो उठ नो उठ नो उठ नो नो मिनल नो मिनल नो 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 नो. काय झालं? काय झालं? काय झालं? शांत हो. मी आहे सुजय. हा स्कॉलर. हा. मग ती कुठे गेली? कोण? किंजल? नाही मिनल. ती गेली का अमेरिकेला? नाही रे, ती आज रात्री चालली. स्कॉलर, संध्याकाळी पडलेली स्वप्न खरी होतात का रे? मला माहित नाही. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर. रे बाप रे, तिच्या ऑलरेडी एवढ्या मोठ्या बॅगा झाल्यात. काय काय तुझ्या मी काय केलं बघ ना मिनलसाठी. काय? तिचे जे ओल्ड हँड ग्लोव्स होते ना त्यांना मी रिनोव्हेट केलंय. सो स्वीट आहे ना. तिकडे थंडी तिला उपयोगी पडतील. थंडी हा. नाही, तिने तिकडे जाऊन एखाद्याचा मर्डर केला, मग त्यावर फिंगरप्रिंट उमटणार नाही म्हणून. काय? ती तिकडे जाऊन कोणाचा तरी मर्डर का करेल? तुझ्या माझा थॉट काय माहितीये का, आपली मिनल फर्स्ट टाइम जाते ना तिकडे, तर अननोन कंट्री, असा सुनसान रस्ता, वरून असा आईस पडतोय, तर अशा कंडिशन मध्ये समोरून तिच्यावर कोणी अटॅक केला तर? मिनलवर अटॅक? देव त्या गोऱ्या अटॅकरचं रक्षण करो. तुझ्या तू का बोलतो रे तिला असं? ऐक तू, तर अशा कंडिशन मध्ये समोरून तिच्यावर कोणी अटॅक केला तर तिने सेल्फ रक्षणासाठी त्या माणसाचा गळा दाबून खून केला, तर तिचे फिंगरप्रिंट उमटायला नको ना त्याच्या गळ्यावर, म्हणून. तुझ्या मी काय पण बोलले तरी बिलीव्ह होतं ना तुम्हाला? इतिहासच आहे तसा. तुला कल्पना आहे ना, ती प्रयोगासाठी चालली आहे. हो का? तुझ्या बरं झालं मी हे हँडग्लोव्स वॉटरप्रूफ केले. काय माहितीये का, प्रयोग करताना लॅब मध्ये तिच्या हातावर काय पडलं तर? तू हे ग्लोव्स वॉटरप्रूफ केलेस? हो. अरे तुझा जो रेनकोट आहे ना, त्याचं आतलं कापड फाडलं आणि याच्या आत लावलं. अॅना, तू माझा एकुलता एक रेनकोट फाडलास. सुजा आई ना, सुजा लिसन टू मी. सुजा माझा एकुलता एक रेनकोट तू फाडला. अरे सुजा माझ्याकडे ऐक ना, माझा एकुलता. अरे वा, 3 प्रकारचे लाडू. सासरी चालली आपली मिनल, रुखवतात मान तिच्या. हे असं काय करतोय सुजय? तिला प्रवासात लागतील ना, तर तिकडे काही खायला मिळेल नाही मिळेल. अगं ती US ला चालली आहे, अमेझॉनच्या खोऱ्यात नाही. माहितीये मला, पण तिकडचं जेवण कसं असेल आपल्याला माहितीये का? तिथे म्हणे रोज नॉनव्हेज करतात. आता ते मिनलला आवडलं नाही आवडलं, पचलं नाही पचलं. 1 मिनिट, मी तुम्हाला सगळ्यांना परत एकदा शांतपणे सांगतोय. मिनल US ला चालली आहे, अमेझॉनच्या खोऱ्यात नाही. तिथे आपल्यासारखीच माणसं आहेत, ती आपल्यासारखीच भाज्या आणि फळं खातात. तिथे आपल्यासारखेच पोलीस असतात रक्षण करण्यासाठी. मिनल तिकडे जाऊन भुकी मरणार नाहीये, किंवा ती कोणाचा खूनही करणार नाहीये, किंवा तिचं विमान हायजॅक होणार नाहीये. कळलं? हिला सगळं कळतं, तुला कळत नाही का? माझ्या ताईच्या अंगावर असं ओरडायचं नाही. सॉरी. अरे दिसतंय तिने प्रेमाने बनवलंय, तुला काय प्रॉब्लेम आहे? मला काही प्रॉब्लेम नाहीये, पण ते विमान चालवतात त्यांना प्रॉब्लेम आहे. का? त्यांना गोड आवडत नाही का? नाही का? ते माहित नाही, पण हे असं घरी बनवलेलं गोड त्यांना विमानातून नेलेलं आवडत नाही. म्हणजे घरी बनवलेले खाद्यपदार्थ तुम्ही विमानातून नेऊ शकत नाही, असा नियम आहे. अगं म्हणजे ताई, जर मध्ये चोरांनी विमान किडनॅप केलं, म्हणजे टेररिस्टनी विमान हायजॅक केलं, हा, तर विमानातलं खायचं सामान संपलं म्हणून ते चोर उपाशी पोटी मरून जातात. तू बाजूला. हे बघ रेश्मा, मला तू केलेल्या मेहनतीचं कौतुक आहे,
पण हे खरंच अलाव नाही करत, असा नियम आहे. ओ माय गॉड, ओ माय गॉड. ताई, आता हे सगळं मला संपवावं लागणार. तू काळजी करू नको, मी लगेच कामाला. मग या. थँक्यू 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 थँक्यू. बाय. काय, कुठे गेला होतात? शॉपिंग. शॉपिंग? हो. अगं जायचंय ना तुला US ला. किती वाजले, अजून शॉपिंग करतेस तू? अशा ना फ्लाईट मिस होणार आहे तुझी. अरे बिग डील यार, आजपर्यंत माझी साधी एक बस मिस नाही झाली आहे. फ्लाईट कुठं होणार आहे? काय मिनल, अजूनही आपल्याकडे हात दाखवा फ्लाईट थांबवा अशी सेवा सुरू झालेली नाही. आणि उडती फ्लाईट पकडणार असेल ही तर ती आपल्या घरावरनं न्यायला पाहिजे, नाही का? अरे असं काय करतोस? मोस्टली सगळं पॅकिंग झालंय. एवढंसं राहिलंय ते करून टाकीन. एवढंच राहिलंय का? ऑलरेडी 2 मोठ्या बॅगा भरून ठेवल्या तिने. मला वाटत होतं अख्ख्या नाटकाचा सेट घेऊन चालली ही, अजून पॅकिंग करायचं हिला. अरे असं काय करतोस सुजय? एक तर स्वेटर आहे, हा? कुठल्याही बॅगेत सहज मावेल भेंडी. हो ना ग मिनल? हो का ग मिनल? मोठा होता वाटतं स्वेटर. नाही, तुकडे करून 6 बॅगात भरलाय. नाही अरे काय झालं सुजय, आम्ही विकत घ्यायला गेलो होतो एकच स्वेटर. हा. पण मग स्वेटर विकत घेतल्यावर आम्हाला असं वाटलं की अरे चा, नुसतं स्वेटर असून कसं चालेल, यावर मॅचिंग टॉप नको का? म्हणून एक मॅचिंग टॉप विकत घेतला. मग आम्हाला असं वाटलं की अरे चा, यावर मॅचिंग बूटही हवेत. मग मॅचिंग बूट विकत घेतले, त्यावर मॅचिंग कानातले घेतले, त्यावर मॅचिंग बेल्ट घेतला, त्यावर मॅचिंग ब्रेसलेट घेतलं, त्यावर मॅचिंग गळ्यातलं घेतलं, त्यावर मॅचिंग गुडघ्यातलं घेतलं. आणि मग हे ओझं पेलायला मॅचिंग कुली होताच. मग त्या मॅचिंग कुलीने सगळं ओझं हातात घेतलं आणि मग तो चालत सुटला. मग आम्हाला लक्षात आलं, अरे चा, आपल्याला एअरपोर्टची वेळ तर मॅच नाही ना करता येणार आहे. मग आम्ही डायरेक्ट घरी आलो आणि वेळ वाचवला आणि आता डायरेक्ट एअरपोर्टवर जाणार. ओके. मला काय वाटतं कैवल्य, हे जे सुतावरून स्वर्ग गाठणे म्हण आहे ना, ती या मुलींवर आली आहे. अरे या घ्यायला जातात सूत आणि विकत घेतात स्वर्ग. अरे पण यांच्या या शॉपिंगमुळे आपल्याला नरक यातना भोगावी लागते. त्याचं काय सुजय? गाईज, मला कळतंय का? सुतावरनं स्वर्ग तुम्ही गाठताय. एवढा बवाल करायची काहीच गरज नाहीये यार. काय यार, विचार कर ना जरा. मी तिकडे जाऊन जेव्हा माझे फोटो काढून तुम्हाला पाठवेन तेव्हा मी त्याच्यामध्ये चांगली नको का दिसायला? बोलले मी जातो यार. का? काय आयुष्यात विमानतळावर जायचे मला चान्सेस कमीच मिळतील ना. जा तू. कमी नाही, 0. आणि ह्याचा चेहरा बघून ते तुझा विजा कॅन्सल करतील. तिथे पोलीस असतात, डेंजर. तिकडे पोलीस असतात. पोलिसांचं नाव ऐकून घाबरला. ताई, ते विमानतळ कशाला बघायचंय? ते नाही बघितलं तरी चालतं ना. ते अरे ते कसं पिक्चर मध्ये दाखवतात ना, ते तसं असतं. अच्छा. ते मॉल सारखं असतं, ते वेगळं काही नाही. हो का? हो का? ओके, आशू कॅन्सल झालं ना, मग मी जाते. ए तू नको जाऊस आहे ना. तिकडे लोक ट्रॉली वगैरे घेऊन इंडत असतात. एखाद्या ट्रॉली खाली येशील गचकन. अरे पण मला जायचंय. ट्रॉली खाली. ए सुजय, मी येते. नको, आता दात काढतेस, तिकडे जाऊन गळा काढशील. तिथे तुला आवरता आवरता आमच्या नाकीन होईल. करेक्ट. हा सगळ्यांना का बोलतोय मला कळत नाही. बरं, म्हणजे तुमचं ठरलंय ना, तू आणि कैवल्य जाणार आहात. 2 सेन्सिबल लोक हवी आहेत ना. काय 2 सेन्सिबल लोक? सेन्सिबल? ही लोक सेन्सिबल नुसता गोळ घालणार आहेत. एक मिनिट, तुमचं planning खूप वाईट झालंय. तुम्हाला नाही माहिती? आणि त्या बाजूला वा तुम्ही. हे बघ, तू दरवेळी असं हट. मी सतत प्रवास करतो. मला तुम्ही नका येऊ मला सोडायला. मी जाते माझी. अगं मिनल, अरे खरंच म्हणते मी, चिडून नाही म्हणत आहे. मला ना कोणाला असं बसमध्ये बसून बाय बाय म्हणायला नाही आवडत. जमत नाही मला. खूप वेगवेगळे विचार येतात मनात. असं वाटतं की आपण या माणसाला परत भेटू की नाही. मी सिरियसली सांगते, इतर काही घाबरत नाही मी. तेरी जवानी बड़ी मस्त मस्त है.
काय दादा काय रेट लावला? भाऊ 40 रुपये किलो आहे ना. 40? 80 लावा की. आवडले आपल्याला. जास्त जाड नाही जास्त बारीक नाही. या काय 20 रुपये घ्या ना. अरे या काकडीची दिली तिने. राहू दे आपली ती. हा भाऊ चल. या बसा सोडतो. हो बसा ना. कुठे दुपारचं उन्हात अनात फिरणार. हो वाऱ्याची झुळूक एकत्र अनुभवता येईल. आणि आमच्या नशिबानं पाऊस पडलाच तेवढंच जरा. हो बसा ना. आओ ओ आओ आओ. आली आली एकदाची. या किती उशीर राव. माझं पोट फार सपाट झालं. वाट बघून बघून ना वाट लागली माझी. अगं तू इथे असते ना तर पोटाचे लाड तरी पुरवले असते. का उशीर झाला तुला? असं तिला काय बोलायचं नाही. एक तर तिला लेट झालाय आणि त्या मार्केटमध्ये उगाच मार्केटमध्ये गर्दी होती फार मार्केटमध्ये, म्हणून उशीर झाला. ठीक आहे दे दे पिशवी दे. बघू सगळं आणले का. ए ताई अगं गाजर कुठे आहे? तरी मला वाटलं तर मी काहीतरी विसरले. असं काय करते ताई? विसरले म्हणजे काय? तुम्हाला फोन करायचा ना. किती वेळा मी तुला सांगितलंय खाण्याच्या बाबतीत काही विसरलं तर लगेच मला फोन करायचा. माझा नंबर आहे ना तुझ्याकडे. आणि छोट्या छोट्या गोष्टी तू विसरायला लागली तर मग काय आशू पाणी पितू. असं कसं तिच्या डोक्यात येणार आहे फोन करायचा? एकतर मार्केटमध्ये तो तो तू व्याप माझ्या डोक्याला व्याप असतो ना सतत, म्हणून काही सुचत नाही मला. व्याप असतो ना सतत. नशीब काकडी तरी आणली. काय काकडी आहे राव. जास्त जाड नाही जास्त बारीक नाही. आशू तुला काही अक्कल आहे का आशू? हा काय बोलतोयस? काय 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 झालं? मी काकडी बद्दल बोलतोय. ना काय काय म्हणाला तो भाजीवाला रेशमाला? अरे मला नाही माहिती तुझ्या. आम्ही खाली भेटलो ना. नाही पण मग आता तू असं म्हणालीस ना की ती भाजीवाल्यावर चिडली म्हणून, म्हणजे भाजीवाला तिला काहीतरी म्हणाला असणार. अरे सुजा नाही काय माहितीये का, आम्ही खाली भेटलो. रेशमाने खाली सांगितलं मला हे. हा अच्छा तुला कळलं का आशू? मग या दोघी खाली भेटल्या त्यानंतर त्या खायला गेल्या. त्या खाताना रेशमाने ॲनाला सांगितलं भाजीवाल्याकडे काय घडलं, म्हणून त्यांना उशीर झाला. म्हणून तुम्हाला उशीर झाला? हे लपवत होता तुम्ही? तुम्ही मला सोडून बाहेर खायला गेले है ना? काय मस्त कचोरी पाणीपुरी वगैरे खाल्लं असेल ना. आणि मी इथं उपाशी. का असं वागलात तुम्ही? अरे आशू आम्ही नाही खाल्लं काही बाहेर. हो पण मग उशीर का झाला तुम्हाला? अरे मला कुठे लेट झालं. मी माझ्या टाइमलाच आले. रेसवाला लेट झाला. हा अच्छा रेशमाला लेट झाला तोच का झाला? एक बॅड बॉय त्याच्या मागे लागला. त्रास देत होता तिला, म्हणून तिला लेट झाला. काय? ॲना चल ना, तुला आत बोलवलं ना मी. चल.
काय आहे? काय झालंय? सॉरी. काय आहे? काय तुला फोन नाही करतायत काय? लपायचं कशाला आहे? हे बघ, एवढं काहीच झालेलं नाही आशू. तो फक्त मागे लागला होता माझ्या. काय? काय बघतेस? रेश्मा, मी 60 क्रॉस करेपर्यंत ही बिल्डिंग रेडी होईल ना? काय? मी ना तेव्हा या बिल्डिंग मध्ये फ्लॅट बुक करणार आहे. मग त्याच्या विंडो मधून आपण ही विंडो बघू. नॉस्टॅल्जिक व्हायला बरं पडेल ना? तो मुलगा मी तो आपल्याला हात करतोय. अगं तू मूर्खाच ना. तू तोच मुलगा आहे, बाजारात माझा पाठलाग करत होता ना, तो तोच आहे. काय? थांब तू. हे यू बीप बीप बीप. मीनल कुठली शिकले ते? पुरुष. हे यू पुरुष. काय काय? तो आपल्याला फ्लाइंग किस देतोय. काय बोलल्या? आशू, सुजा. काय काय? हो, एक माकड कमी पडते त्यांना. कोण जाते मग आपल्यातलं? काय 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 झालं? आशू, मार्केट मधला मंकी होता ना तो हिला त्रास देणारा, तो खाली आलाय खिडकीच्या. काय काय कोण पर्यंत आलं त्याची? कुठे कुठे काय? कोणीच दिसत नाही इकडे. तो 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 अरे इथेच होता तो आणि आम्हाला फ्लाइंग किस देत होता. हाणेरडा नालायक. काय कोणीच दिसत नाहीये. आपल्याला बघून पळून गेला असेल तो. तो असं रोज येणार आहे का आता? पाहिलंच आहे म्हणून मी सांगत असतो, ज्या क्षणी कोणी त्रास देतं त्या क्षणी आवाज उठवायचा. आपण दिलेली फ्लाइंग किस भेटली ना? तू आला. कसं काय जमतो तुम्हाला असं पब्लिक मध्ये लाजत मुरडत फास्ट मध्ये चालत जाणं? ओ मॅडम, ओ कळलं. आधी रेशमाला रिॲक्ट होऊ दे. थांबा. असं ओपन मध्ये बोलणं लाज वाटते ना. चला मस्त पिक्चर टाकू, म्हणजे अंधारात कसं मस्त एकदम. सोडा. थँक्यू सो मच. थँक्स यार. थँक्स. आज तुझ्यामुळे कळलं की एखाद्या मुलीला छेडल्यावर तिने कसं वागायला पाहिजे ते. एखाद्या मुलीला त्रास दिल्यावर तिने काय करायला पाहिजे तू जगाला दाखवून दिलंयस. थँक्यू. तुझ्यामुळे अशी वागली. थँक्यू सो मच यार. थँक्स. नाही काय माहितीये का, तू इतकं चांगलं काम केलंस ना, तुझा सत्कार करायला पाहिजे. कसा करू तुझा सत्कार? चपलांचा हार चालेल? मारू नका. 10,000ची फटाक्याची माळ. थँक्स यार. थँक्यू सो मच. थँक्स. अरे आता कुठे अक्कल आहे का तुला? कळतं का तुला काही? तुला काय वाटलं? हा स्त्री कोण आहे? बाहुली आहे दुकानात ठेवलेली का रस्त्यावर पडलेली सार्वजनिक वस्तू आहे? कोणी या आणि वापरून जा. अरे आत्ता कुठे भारतीय स्त्री परंपरेच्या विळख्यातून मोकळी होतीये? आत्ता कुठे ती मुक्तपणे रस्त्यावर हिंडू फिरू लागली आहे? आत्ता कुठे तिच्या स्वतंत्र अभिव्यक्तीचा हुंकार उद्घोषात परिवर्तित होतोय? हा लेक्चर काय देत बसलाय त्याला? फटके दे ना 2. राहू दे काय बोलले राहू दे. कॉलर पकडलीस रे त्या तू. काय मला असं वाटलं की आता यन्ना रासकेला म्हणून हवेत उडी मारून त्याला असा फटका देतोस की काय? छान केलंस तू. छान. पण मला एक सांग सुजय, नेहमी घरात असं सायलेंट व्हायोलिन वाजवणारा तू काल असं रागीट ड्रमकिट कसं काय वाजवायला लागलास? नाही रे, काल 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 काय झालं माहितीये का? कैवल्य ती जी व्यक्ती होती ना, डोक्यात गेली रे माझ्या. मग तिडीक गेली. डोक्यात जातात ना अशी माणसं, तसा डोक्यात गेला तो. अगदी रजनीकांत नाही पण खरं म्हणतोयस, काल थोडा राग हाताबाहेर गेला माझा. थोडा? ऍक्च्युली माझा कंट्रोल असतो म्हणून
तर काल नक्की काहीतरी बरं वाईट झालं असतं माझ्या हातातून. दात तोडले असते मी त्याचे, किंवा एखादा हाड. नाही खरंच यार सुजय, मानलं पाहिजे तुला. काय मस्त हँडल केली सिच्युएशन. ए उठ नाही ढोंगशा. हा बघा ढोंगशा, एक शब्द नाही फुटला तोंडातून याच्या. एक गाणं गाऊया. वेकअप ढोमशा सारे पल कहे, वेकअप ढोमशा चल कहीं चले. हे वेकअप ढोमशा, वेकअप वेकअप वेक अप वेक अप वेक अप. यार काय सुजय कुठे आहे? मला काय माहिती. आवाजाला काय झालंय? बसलाय का? नाही, मग आत्ता कुठे फुटलाय. हं? ठीक आहे, सुजयला तर सांग कॉफी ठेवलीये. हाय सुटल्या. कॉफी? सुजाची आहे ना? पटकन एक सिप घेते, कोणाला काय कळणार पण नाही. ओय, दुसऱ्याची कॉफी असं चोरून पिणं चुकीचं आहे. आणि या घरात यापुढे कोणी चुकीचं वागलं तर मी त्याच्या विरुद्ध आवाज उठवणार. रेज युअर व्हॉइस. अरे मग नोटीस लावायची नाही इथे. माझी कॉफी घेतली असते ना मी. मॅड. हे ढोमशा, अरे वा कॉफी तयार आहे. सुजय काय हे? काय? बीन बॅग. त्याच्या वर काय? सँडो आहे तुझा. एक मिनिट, तिथं कशाला ठेवला सँडो? शिस्त नाही का रे तुम्हाला? कपाटातली वस्तू आहे, कपाटात ठेवत जा ना. त्या सँडो वर काय? मला काय माहिती काय आहे. हे बघ काय डाग आहे कसला तरी. एक सजेस्ट करू, धुवत जा हा सँडो अधून मधून. हा कॉफीचा डाग आहे सुजय, आणि तो तू सांडलास. त्यामुळे इथे बसून मला बच्चन देऊ नकोस. मी तुझ्यावर चिडायला हवं खरं तर. काय सांडलीस कॉफी? मी कुठं सांडली? कशी काय सांडलीस ह्याच्यावर? अरे मी नाही सांडली. तू सांडलीस कॉफी. तू पीत बसलास ना इथे कॉफी. अरे खरंच सांगतोय, मी नाही सांडलेली कॉफी. मी आत्ता आलोय आणि इतकी अप्रतिम कॉफी आहे, मी कशाला सांडली? तू पिऊन बघ. एक्झॅक्टली, मी तेच म्हणते. आरामात बसला असशील तंगडी वर करून कॉफी पीत. सांडली असेल ना त्याच्यावर. खरंच मी नाही अरे सांडली. प्रूफ आहे यार. तू असं इथे पीत बसला असशील, असे ओघळ गेले खाली. ओय, चांगला हाफ डे घेऊन झोपायचा मूड होता. असून ना वाट लावली माझ्या प्लॅनची. साबण कुठे? कोण बघणार आहे आता? हाच घेते. ओय, अंग धुण्याचं साबण कपडे धुवायला. अरे सॉरी, मी ते ना हँडवॉश करायला घेतलं होतं असू. ओय, काय नळ चालू ठेवलाय, ते पाणी वाया जातं कळत नाही काय? बंद कर ना. आता काय जेवायला वाढू? अरे कपडे धु ना. ओय, अगं असा राग कपड्यांवर काढायचं नाही. कपडे फाटतात, काही वेळेच्या आधीच फाटलेले असतात. ओय, अशोक काय
चाललंय तुझं? हा, मगाचपासून तुझ्या ओरडण्यामुळे भांडी पडतात नुसती माझी. वरणात सुद्धा अर्धा चमचा मीठ टाकायच्या ऐवजी अख्खा टाकलाय मी. मूर्ख. भाजी करपली आता माझी. या हिला बोलतोय मी. ओय, कामात दुर्लक्ष असणं चुकीचं आहे. ओय, असू आता काय? काय काय, या घरात सगळं चूक आहे. चूक चूक चूक. ओय, काय 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 हं? ताक मागतोय. ताक मागतोय? प्यायला ना आधी तू. मी आधी प्यायलेलो नाही, हा माझा पहिला ग्लास आहे. ओय, खोटं बोलणं चुकीचं आहे. काय खोटं बोललो मी? मिशी कशी आली तुला? मला मिशी आहे का आशू? हा, तुला आहे दाढी मिशी. हे चुकीचं आहे. हे खोटं बोलणं, दुसऱ्याचं छिनून घेणं चुकीचं आहे. छिनून घेणं? हा, काय छिनून घेणं? मस्ती नाही हं? हिंदी आहे. संत शाहरुख बाबा काय म्हणतात? काय काय म्हणले शाहरुख बाबा तुझे? हा, मी का सांगू? त्यांना जाऊन विचार. नॉनसेन्स आहे. मी एक काम करतो, मी सॅम कडे जातो आणि पैसे देऊन हवं तेवढं ताक पितो. बाय. ओय, हे असं घरात ताक असताना बाहेर जाऊन ताक पिणं चुकीचं आहे. आणि ताकासाठी पैशाचा माज दाखवणं ते सुद्धा चुकीचं आहे. काय बोलतोस तू? वेड लागलाय का तुला? वेड लागलाय? हा, मास ना आता. हा, छोट्या मोठ्या चुका सगळ्यांकडून होतात. एवढ्या तेवढ्या गोष्टींमधनं एवढा आरडाओरडा करायची काहीही गरज नाहीये. कंटाळा आलाय आता. तसं नाहीये ताई. आता बघ ना, कालपर्यंत मी शांत होतो तेव्हा सगळे मला चिचायचे. पण कालपासून जेव्हा मी ओपन आईज रेज व्हॉइस केले ना, तेव्हापासून सगळे मला दचकून येत. सगळ्यांची शाळा घेता येते मला. आता बघा, हे ताक. आशू, हा आशू नको. आशू सगळ्यांसाठी केलाय मी. आशू, पण कोणीच येणार नाही ताक प्यायला. मला सगळे घाबरून बसतील. तुझ्यासाठी थोडं ठेवलंय, तेवढं पिऊन घे. हा, रेज युअर व्हॉइस. हा माझा ब्रश आहे. दुसऱ्यांचा ब्रश यूज करणं रॉंग आहे. ही अशी पेस्ट खाली सडणं ही रॉंग आहे. काय? सांडलेली पेस्ट साफ न करणं ही चुकीचं आहे. ओय, असं दात न घासता दिवसभर बका बका खाणं चुकीचं आहे. डबा ठेव जागेवर. चल. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर.